भगवते वासुदेवाय. श्लोक 3 आणि 4. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थं अचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. शब्दार्थ. जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. भावार्थ. भक्तीची इति कर्तव्यता परमेश्वराशी एकरूप होण्यात असते. त्याला भेटणे हे उराशी बाळगलेले स्वप्न असते. तो दिसावा, भेटावा, त्याच्याजवळ राहता यावे ही आस असते. जे भक्त इंद्रिये ताब्यात ठेवून अविनाशी ब्रह्माची उपासना करतात ते ईश्वराशी एकरूप होतात. इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांचा विषयांवर ताबा असणे. जसे जिभेला हवे ते न खाता योग्य तेच खाणे, बोलणे. गरजा नियंत्रित ठेवून आवश्यक तितकाच उपभोग घेणे. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणे हा एक मार्ग. पण ताबा ठेवणे म्हणजे मनापासून ते स्वीकारणे, दिखावा करू नये. मुह में राम बगल में छुरी असे नको. जन्म जनकल्याणासाठी मिळाला आहे हे जाणून जनसेवा करणे हेही भक्तीचे एक रूप आहे. आपल्याकडे जे वेळ, ज्ञान, शक्ती, अधिकार, पैसा इत्यादी आहे त्याचा समाजाच्या कल्याणासाठी निरपेक्षपणे वापर करणे ही भगवंताची सेवा आहे. अशी सेवा करणाऱ्या माणसाच्या ठिकाणी देवत्व प्रकट होते. देवच भक्तांसाठी आला आहे असे वाटते. इतके ते आणि देव एकरूप होतात. शिवाजी महाराजांपासून सावरकरांपर्यंत अनेक लोकांनी स्वतःचा विचार न करता आपले सर्वस्व, पूर्ण आयुष्य लोकांसाठी खर्च केले. भक्तीचे प्रकार वेगळे असले तरी ईश्वरी तत्व एकच असते. दोन्ही प्रकारचे भक्त ईश्वराला आवडतात. श्लोक 5. क्लेशोऽधिक तरस्तेषामव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवाद्भिरवाप्यते. शब्दार्थ. सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. भावार्थ. निर्गुण भक्तीत भरकटण्याची शक्यता जास्त असते. कारण ब्रह्म निराकार असले तरी माणूस अनेक दोषांनी युक्त असतो. एक ध्येय असले तरी मार्गक्रमण सोपे होते. मन चंचल असते. ते स्थिर करणे सगुण भक्तीत सोपे जाते. विचार अविरत सुरू असतात. मन नामात गुंतवणे सोपे आहे. काही डोळ्यासमोर न आणता ध्यान करायचे म्हटले तर मन स्थिर होत नाही. विचार थांबत नाहीत. एखादी गोष्ट कशी आहे हे कळले की शोधणे सोपे असते. निर्गुण भक्तीत प्रगतीचे टप्पे त्रासदायक ठरतात. ती एकसुरी आणि कंटाळवाणी वाटू शकते. आपण प्रवासाला निघालो आणि सोबत कोणी असेल तर निर्धास्त वाटते, प्रवास सुखकर होतो. तेच एकटे असलो की कंटाळवाणे वाटते. घरात 4 माणसे असली की कामाला हुरूप येतो, नाहीतर दिवस सरकत नाही. असाच सगुण आणि निर्गुण भक्तीत फरक आहे. वेळ तितकाच असतो पण मानसिकतेत बदल होतो. आपल्या स्वभावाला अनुसरून प्रकार निवडावा. श्लोक 6 आणि 7. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्.
भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. शब्दार्थ. परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात, हे अर्जुना, त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. भावार्थ. उपासनेचे अनेक प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार अर्पण भक्ती. सर्व कृष्णार्पण करायचं. सगुण भक्तीची ही एक पद्धत. अनन्य भावाने आराध्य दैवताला शरण जायचे. न अन्य हे महत्वाचे. कुठेही गेलो तरी मनात आपले आराध्य दैवत असावे. म्हणजे इतर देवळात जाऊ नये असे नाही, पण उपासना एकाच दैवताची करावी. आपल्याला रोप लावायला खड्डा करायचा आहे तर एकाच ठिकाणी खणायला हवे. खूप ठिकाणी वरवर खणून झाड लावता येत नाही. तसे एकच दैवत निवडावे, त्यावर लक्ष केंद्रित करावे तर प्रगती होते. लोकांना सगळं वाचायची आवड असते. सगळं एका वेळी वाचायचं. ढीगभर पोथ्या दर दिवशी वाचायच्या असे करू नये. सगळ्यात एकच असतं. एकच मनोभावे वाचावे, म्हणजे लक्ष स्थिर होते. गणपती हवा, देवी हवी, गीता हवी, विविध स्तोत्रे हवी, शंकर हवाच असे केले की सगळा गोंधळ होतो. त्या दैवतांचा, स्तोत्राचा विशेष गुणधर्म असतो. कशाचाच उपयोग होत नाही, याने बुद्धिभ्रम होतो. आहार तज्ज्ञ सांगतात की कॅल्शियम हवे तर नाचणी खा. नाचणीची भाकरी, उपमा, लापशी, घावन चालेल. लाडू नको, का तर लाडवात साखर असते. ती शोषण्यासाठी नाचणीतील कॅल्शियम वापरले जाते. पोट भरेल, थोडा उष्मांक मिळेल, कॅल्शियम मिळणार नाही. औषधे कशी घ्यावीत याचे शास्त्र असते. भक्तीचेही शास्त्र आहे. एकच काहीतरी करावे. दागिने खूप असले तरी एका वेळी सर्व घालत नाही, तसेच हे आहे. जो भक्त भगवंताला पूर्ण शरण जातो त्याला या मृत्यू लोकात कसलीही भीती वाटत नाही. ही भक्तीची सोपी खूण आहे. जर भीती वाटत असेल तर उपासनेत आपले काहीतरी चुकत आहे, आपल्याला ते सुधारायला हवे. शांत चित्ताने जीवन व्यतीत करायचे असेल तर अनन्य भावाने देवाला शरण जावे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.